गर्जुनिया कैलासी स्वराज्य साजरा छत्रपती शिवाजी महाराज तुझा मानाचा त्रिवार मुद्रा तुझा मानाचा त्रिवार मुद्रा. आदरणीय व्यासपीठावर मांडवर व शिवप्रेमी मी शिवश्री श्रीकांत गवळी आज आपल्या समोर थोडक्यात शिवकायावर विचार मांडणार आहे. 16व्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला. सनई चौघडे वाजू लागले. सह्याद्री सुद्धा धुमधुमली. दीनदलितांचा कैवारी जन्मला. माझा राजा जन्मला. माझा शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. शिवनेरीवर शिवबा जन्मला. राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती आमचं दैवत छत्रपती. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊच्या संस्काराने मार्गदर्शनाने व 18 पगड जातींच्या माळ्यांना एकत्र घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. शिव छत्रपती म्हणजे मावळ्यातील मेळ. शिव छत्रपती म्हणजे मनगटातील बळ. शिव छत्रपती म्हणजे तलवारीची धार. शिव छत्रपती म्हणजे मनामनातलं बळ. शिव छत्रपती म्हणजे एक विचार. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कोणाला म्हणायचं? ज्यांनी 65 किलोची तलवार वागवली त्यांचे नाव यसाजी. ज्या धनुष्यसेनेशी एकटे लढले त्यांचे नाव बाजी. ज्यांचा हात तुटला तरी ते लढले त्यांचे नाव तानाजी. ज्यांनी 8 तासात दिल्लीवरून घोडा पुण्यात आणला त्यांचे नाव संताजी. ज्यांनी शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणला त्यांचे नाव पुनाजी. जे ढाण्यावागाला सामोरे जातात आणि त्याला उभं पडतात त्यांचे नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतात त्यांचे नाव छत्रपती शिवाजी. छत्रपती शिवाजी. अरे कापल्या तरी नसावच्या तरी उधळ होईल भोग्या रक्ताची. अरे कापल्या तरी नसावच्या तरी उधळ होईल भोग्या रक्ताची. फाडली जरी छाती आमची तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. आपल्या महाराजांची अशी शिकवण होती की प्रत्येक स्त्री आपल्या मते समान आहे. महाराजांची शिकवण सर्वांसाठी समान होती. मग ते पुरुष असो किंवा स्त्री तेही त्यासाठी पहिले राजा आहे. सर्व धर्म समभाव सगळ्या जातीपातीला एकत्र घेऊन येण्याची भूमिका माझ्या शिवरायांची होती. हा देश हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक आहे. पीर बाबा असतील किंवा साधू संत असतील त्यांनी दाखवून दिलेले संस्कार आणि विचार माझ्या शिवरायांनी पुढे नेले. म्हणून म्हणतो मंदिर में दाना चुकर चिड़िया मस्जिद में पानी पीती है. मंदिर में दाना चुकर चिड़िया मस्जिद में पानी पीती है. और राधा की चोली सलमा बेगम सीती है. और राधा की चोली सलमा बेगम सीती है. असा गंगा जमुना तहजीब सांगणारा आपला इतिहास आहे. म्हणून मला असं वाटतं की किती मन मोठ्या नातीचं सामावून घेते प्रत्येक जातीचं. सामावून घेते प्रत्येक जातीचं. मित्रांनो, स्वर्ग कसा आहे हे मला माहित नाही. पण एवढ्याने खात्रीशीर सांगू शकतो की स्वर्गाहून सुंदर माझ्या राजाचा रायगड आहे. आपल्या महाराजांची विचार करण्याची क्षमता, गणिमिका, बुद्धिमत्ता, दूरदृष्टी यांचे मी एक उदाहरण सांगतो. रायगडावर एक महादेवाचे मंदिर आहे. मित्रांनो, ते मंदिर कधी लांबून पहा तुम्हाला ते मंदिर मस्जिद सारखे दिसेल. पण आत गेल्यावर तुम्हाला महादेवाची पिंड बघायला मिळेल. हे तर आपल्या महाराजांची कर्तृत्व होते. का बरं बांधलं असेल असं? कधी प्रश्न पडलाय का? कारण त्या काळात निजामशाह, आदिलशाही, पोर्तुगीज यांची आक्रमण करण्याची भीती होती. महाराजांची बुद्धिमत्ता बघा. मी असलो किंवा नसलो, जेव्हा कधी रायगडावर आक्रमण होईल तेव्हा तिथली वास्तू जरी जाळली तरी मंदिरातल्या पिंडीला हात सुद्धा लागता कामा नये. म्हणूनच महाराजांनी मंदिराला मस्जिदचा आकार दिला. त्यावेळेचे रायगड बांधणारे इंजिनियर म्हणजे हिरोजी इंदुलकर. जेव्हा रायगड बांधला तेव्हा महाराजांनी विचारलं, हिरोजी एवढा सुंदर रायगड बांधला, सांगा काय देऊ बक्षीस तुम्हाला? मित्रांनो, हिरोजींना सोने चांदी मुद्रा असं मागता आलं असतं. पण त्यांनी असं न मागता महाराज या किल्ल्यावर महादेवाचं मंदिर बांधलं. त्या मंदिराच्या पायरीला एक दगड लावायचा आहे. त्यावर माझं नाव लिहायचं आहे. अनुमती द्यावी राजा. कारण जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा तुमचे पाय चिडून माझ्या नावाला लागल. हेच माझं मोठं भाग्य असेल. मित्रांनो, राजा कसा असावा, राज्य कसं असावं, नीतिमत्ता कशी असावी, धर्म कसा असावा या सर्व गुणांचे बुद्धिमंत आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज. स्वाभिनिष्ठा कशी असावी ते आपणास महाराजांच्या निष्ठावंत माणकडून शिकायला मिळते. महाराजांच्या पारपडीचा मित्र महाराज
ते म्हणजेच शेलार मामा. छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा, गरुडाची नजर आणि गरिबाच्या हालचालीवर नजर ठेवण्यात तत्पर, ते म्हणजेच बहिर्जी नाईक. जे वाऱ्यासारखे आले आणि देवासारखे गणित कापून गेले, ते म्हणजेच सिद्धिलाल. जन्मलो शिवा काशीन म्हणून असला तरी वाटाणा शिवाजी महाराज म्हणून म्हणतो. हे भाग्य काय कमी आहे काय, असं म्हणत म्हणत मातीसाठी मरणाला हसत भिडणारे, ते म्हणजेच शिवा काशी. मित्रांनो, जमलं तर आपण सर्वजण प्रत्येक फळांचा एक एक गुण घेऊ शकतो. पण आज एखाद्यावर प्रसंग पडला तर मुदत त्या सोडात आपण जवळ सुद्धा जात नाही. आज सध्याची परिस्थिती पाहता एखाद्याचा अपघात झाला, आपण मदत करण्याऐवजी त्याचे फोटो व्हिडिओ काढतो. ही किती मोठी शोकांतिका आहे. मित्रांनो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. जाता जाता एवढेच म्हणतो, ज्यांचे नाव घेतात अंगात सळसळते रक्त, ज्यांचे नाव घेतात अंगात सळसळते रक्त, बालमावळ्या मी शुभाचे भक्त, बालमावळ्या मी शुभाचे भक्त. धन्यवाद. जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद.